शिक्षक पात्रतेसाठी महत्त्वाची मानली जाणारी CTET परीक्षा आता जाहीर झाली। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEनं या संदर्भातल्या तारखा जाहीर केल्यात। 8 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात 132 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। CBSE तर्फे प्रसिद्धी पत्रक या संदर्भात जाहीर केलंय। राज्य पातळीवर TET परीक्षा तर राष्ट्रीय पातळीवरती CBSE तर्फे CTET परीक्षा जाहीर करण्यात येते। CBSE तर्फे वर्षातून 2 वेळा या परीक्षेचं आयोजन केलं जातं। उमेदवारांना शिक्षक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी TET किंवा CTET यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होता येते। CBSEने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली तर CTET मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 याचा समावेश असणार आहे। शिक्षण क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी CTET परीक्षा यासाठी आता 20 भाषांमध्ये ही परीक्षा देता येणार आहे। या परीक्षेत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत। परीक्षा आयोजित करण्याचे सर्व नियम आणि सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतील। उमेदवारांना आवश्यक असणारी सगळी माहिती, परीक्षा केंद्रासंदर्भातली सविस्तर माहिती, परीक्षा शुल्कासंदर्भातली सगळी माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे। इच्छुक उमेदवारांना ctet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती मिळेल। शिक्षण क्षेत्रातील करिअरच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।